सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर होण्याचा राजमार्ग। 10वी नंतर स्टेट बोर्डसह जेईई, नीट, एमएच, सीईटी, नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू। हैदराबाद, चेन्नई, मुंबई, कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन। डिजिटल स्मार्ट बोर्डसह एसी क्लासरूम। 6 वर्षांची यशस्वी परंपरा। आमच्या संस्थेतील 82 विद्यार्थ्यांना मेडिकल तर 134 विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश। पत्ता इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज, वाडी उमरमळा, मुंबई गोवा महामार्ग, ओरोस। संपर्क 9158 78 83 45 87 88 10 18 53। खारेपाटण मधील पूरग्रस्त भागाची पाहणी खासदार नारायण राणे यांनी आज केली। खारेपाटण बाजारपेठेतील नुकसानग्रस्त दुकानदारांना प्रत्यक्ष भेट देत खासदार नारायण राणे यांनी त्यांच्याशी संवाद साधला। सुख नदीतील साचलेल्या गाळामुळे नदीपात्र सोडून पाणी खारेपाटण बाजारपेठेत घुसत असल्याचे यावेळी पूरग्रस्तांनी खासदार नारायण राणे यांच्या निदर्शनास आणले। पाहुयात याचे दृश्य। नुकसान भरपाई झाली हे वास्तव्य आहे सर, त्याचं पंचनामाही झालेला आहे। झालेल्या नुकसानीचं लवकरच भरपाई मिळावी हे मी सरकारला, राज्य सरकारला सांगेन आणि मिळून देईन। पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न हे पाणी येऊ नये म्हणून एक तर नदीचा गाळ म्हणजे मे महिन्याच्या अगोदर काढला जावा, यासाठी मी ड्रोजरचा प्रयत्न करेन आणि येणाऱ्या वर्षाच्या अगोदर हा गाळ काढून दिला जाईल, म्हणजे पूर येणार नाही। त्यापेक्षा जो प्रश्न आहे की वरून पाणी सोडलं जातं धरणाचं, ते कुठलंही इंटिमेशन न देता, सूचना न देता पाणी सोडतात, तर त्याबद्दल इथे बंधाऱ्याची सूचना आहे। एक बंधारा आहे आणि धरणवाल्यांना सांगू की विदाऊट इंटिमेशन तुम्ही असं पाणी सोडत जाऊ नका, लोकांना कळवा, लोकांना सावध होऊ द्या। नशीब इथे की मालाची नुकसान झाली, मनुष्यहानी झाली नाही, पण या संबंधीची काळजी घ्यायला सांगेन। आणि म्हणून बंधारा आणि गाळ काढणं हे 2 महत्त्वाचे विषय आहेत आणि ते मी मार्गी बिफोर मान्सून येणाऱ्या मान्सूनच्या अगोदर करेन। खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार यांनी खासदार नारायण राणे यांच्याशी नुकसानग्रस्त नागरिक आणि दुकानदारांचा संपर्क घडवून आणला। सरपंच प्राची इसवलकर यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे लेखी निवेदन देत सुख नदीपात्रातील गाळ काढणे, संरक्षक भिंत बांधणे तसेच रिंग रोडची मागणी केली। खारेपाटण मधील पूरग्रस्त भागाची पाहणी खासदार नारायण राणे यांनी आता केली आहे आणि आपल्यासोबत खारेपाटणच्या सरपंच प्राची इसवलकर आणि उपसरपंच महेंद्र गुरव। सरपंच मॅडम, खासदार राणे साहेबांनी आत्ता खारेपाटण भागाची पाहणी केली। पूरग्रस्त भागात जिथे जे पाणी घुसलं होतं तिथे जाऊन त्यांनी माहिती घेतलेली आहे। काय सांगाल, काय नेमक्या समस्या आपण त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत, त्याच्यावरती काय उपाययोजना करण्यात त्यांनी जावी? खासदार आमचे लोकप्रिय नेते राणे साहेब आज आमच्या खारेपाटणला त्यांनी पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी भेट दिली आणि ज्यावेळेस पूर भरला होता त्यावेळेससुद्धा सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी इन्स्ट्रक्शन दिला होता आणि उशिरापर्यंत सर्व अधिकारी इथे उपस्थित होते। त्यावेळेससुद्धा त्यांचं आमच्या गावाकडे लक्ष होतं आणि आज स्वतः जातीनिशी त्यांनी येऊन सगळ्या अधिकाऱ्यांना इथे बोलावून पर्सनली प्रत्येक दुकानाला भेटून त्यांनी विचारणा केली की किती नुकसान झालं आणि आम्ही वेळेतच तुम्हाला नुकसान भरपाई देईल अशी त्यांनी ग्वाही दिली। शिवाय आम्ही त्यांच्याकडे निवेदनही केलेलं आहे, कारण खारेपाटण नदीचा यापूर्वी त्यांनी गाळ काढण्यासाठी आम्हाला हे केलं, म्हणजे प्रस्ताव त्यांनी दिला होता आणि त्याचं अर्धवट काम राहिलं होतं, त्याबद्दल आम्ही त्यांना माहिती दिली आणि त्यांनी ग्वाही दिली आहे की पुढच्या मान्सून अगोदर म्हणजे पुढच्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण नदीचा गाळ काढून होईल। शिवाय एक रिंग रोडची म्हणजे पर्यायी मार्ग आम्हाला हवा होता, म्हणजे घोडेपातर ते हायवे असा रिंग रोडची मागणीसुद्धा आम्ही केले। त्याच्यात त्या संरक्षण भिंत पूर्ण नदीला येणार आहे आणि एक बंधाऱ्याची सुद्धा आम्ही मागणी केली। शिवाय सर्व्हिस रोडचं काम बरेच वर्ष इथे रखडलेलं आहे, त्यामुळे ॲक्सिडेंट होतात हायवेला, त्याविषयीसुद्धा आम्ही त्यांच्याशी बोललो आहे आणि या सर्व मागण्यांची पूर्तता मी या वर्षभरात करेन अशी ग्वाही आम्हाला आमच्या खासदार साहेबांनी दिलेली आहे। बघितलं सुख नदीचा पूर आला होता, त्यामुळे खरं म्हणजे इथं पुराचं पाणी खरं बाजारपेठेमध्ये लगतच्या घरांमध्ये आणि दुकानामध्ये शिरलं होतं। जसं गाळ काढलं नाही तसंच एक महत्त्वाचं कारण जे काय होतं चर्चेमध्ये समोर आलं होतं ते म्हणजे आखवणे धरणाचं पाणी कुठलीही इंटिमेशन, पूर्वसूचना न देता, प्री इंटिमेशन न देता इथं सोडण्यात आलं होतं आणि त्याचा परिणाम झाला आणि खरं म्हणजे ते पाणी इथं पुन्हा नदीला प्रवाह जे काय होतं प्रवाहाच्या बाहेर आलं, ते सोडून लागली आणि त्यामुळे आणखीन पूर वाढला असंही होतं। त्याबद्दल राणे साहेबांनी काय सांगितलं?
धरणाचं जे पाणी सोडलं जातं ॲक्च्युली हा पाऊसही भरपूर प्रमाणात झाला होता, त्याच्यामुळे पूर आला आणि धरणाचं पाणी सोडल्यामुळे पाणी स्पीडने आलं, त्याच्यामुळे आमच्या इथल्या व्यापाऱ्यांना आपला माल उचलण्यासाठी वेळ मिळाला नाही. आणि याबद्दल आम्ही साहेबांशी बोलतो तेव्हा साहेबांनी आम्हाला ग्वाही दिली की ते जे धरण आहे तिथले जे अधिकारी आहेत त्यांना मी स्ट्रिक्टली वॉर्न करेन आणि त्याच्यासाठी पर्यायी आम्हाला एक बंधारा पण देत आहेत ते आणि संरक्षण भिंतही देत आहे, म्हणजे जेणेकरून जे धरणाचं पाणी सोडलं जाईल याची आम्हाला आधी पूर्व सूचना देऊनच पाणी सोडलं जाईल याच्या पुढे आणि ते पाणी बाजारात शिरू नये यासाठी आम्हाला संरक्षण भिंतीचंही त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. अत्यंत महत्त्वाची एक उलाढाल म्हणता येईल आपण बघितलं तरी, की स्वतः खुद्द नारायण राणे यांनी जेव्हा इथं भेट दिली त्यावेळी समजून आलं की सूप नदीला जो काही गाळ आहे तो गाळ न काढल्यामुळे वर्षावर तो गाळ साचल्याने त्यामुळे पुराचं पाणी जे आहे ते खारेपाटण बाजारपेठेसह लगतच्या गावांमध्ये आणि लगतच्या घरामध्ये सुद्धा शिरतं आणि त्याची हानी जी आहे ती नागरिकांना बसते. यासाठी सूप नदीचा गाळ काढणं, त्यासोबतच संरक्षित भिंत बांधणं आणि अत्यंत महत्त्वाची मागणी जी खारेपाटण बाजारपेठेतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठीची म्हणजे रिंग रोड ही सुद्धा मागणी पूर्णत्वास लावण्याची ग्वाही जी आहे ती खासदार नारायण राणे यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधू न्यूज, खारेपाटण. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पूजा काळगे, माजी पंचायत समिती सदस्या तृप्ती माळवदे, खारेपाटण शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर, ग्रामविकास अधिकारी वेंगुर्लेकर, सुधीर कुबल, राजू वरुणकर, पोलीस नाईक उद्धव साबळे आदी उपस्थित होते. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.